कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ऐक अक्षरा, मला अधिपतींचे वागणं नाही आवडलेलं. तू एवढं त्यांना भेटायला गेलीस, भांडण मिटवायला म्हणून गेलीस, आणि ते तुझ्याशी साधं बोललेही नाही, निघून गेले. हे वागणं बरोबर नाहीये अक्षरा, मला नाही आवडलंय हे. त्यांना राग आलाय आई तक्रार केल्याचा. त्याचा सगळ्यात जास्त राग आलाय त्यांना. आणि मी सॉरी म्हटलं त्यांना. मी म्हटलं चूक झाली माझ्याकडून, मला माफ करा. अक्षरा, खरं सांगू का, आम्ही सॉरी म्हणतो ग तुला. हे सगळं आमच्यामुळे झालंय. खरंच आम्ही तक्रार केली नसती ना तर ही वेळ आलीच नसती. पण मी तुला सांगत होते ना की तू नको सगळं स्वतःवर घेऊस. तू ऐकलं नाहीस ना अक्षरा माझं. अगं काय झालं असतं, आम्ही जबाबदार ठरलो असतो, ते आम्हाला बोलले असते, ठीक आहे, आम्ही ऐकून घेतलं असतं अक्षू. पण आता बघ काय झालंय. आता हे सगळं तू तुझ्यावर घेतल्यामुळे ते तुला जबाबदार धरतायत ना, आणि त्याच्यामुळे भांडण बघ केवढं वाढत गेलंय हे. नाही गाई, भांडण आता आहे ते मिटेल नंतर. पण त्यांना तुमचा राग आला असता आणि मला ते नको होतं म्हणून मी सगळं माझ्यावर घेतलं. मला एवढंच वाटतं की मी इतकं समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होते माझ्या परीनं, तरी त्यांनी ऐकून का नाही घेतलं. माझं बोलणंच त्यांनी पूर्ण ऐकून नाही घेतलं. हेच चुकलंय त्यांचं अक्षू, हेच मला नाही आवडलेलं. तुला खरं सांगू आई, आता जसे वागतायत ना तसे नाहीयेत अधिपती. अक्षरा, तू पुन्हा त्यांची वकिली नको करूस ग. नाही, मी वकिली नाही करत आहे. मी तुला खरं सांगते, मला माहिती ना ते कसे आहेत. असे नाही आहेत ते. आमचं कदाचित नीट बोलणंही झालं असतं आज जर भुवनेश्वरी मॅडमचा फोन आला नसता तर. काय? हो, त्यांचा फोन आला आई. भुवनेश्वरी मॅडमचा मध्ये फोन आला. त्यांनी काहीतरी कामासाठी अर्जंटली अधिपतींना बोलावून घेतलं आणि माझं बोलणं काही ना ऐकता ते निघून गेले घरी. पण हे बरोबर नाहीये ना वागणं. बायको आहेस ना तू त्यांची, मग तुला थोडासा वेळ द्यायला हवाय ना त्यांनी. ही काय पद्धत आहे वागण्याची? प्रेम केलंय ना, मग ऐकून घ्यायला काय प्रॉब्लेम आहे? एकदा तरी ऐकून घ्यायचं होतं. मला मान्य माझ्याकडून चूक झाली, पण त्याची शिक्षा आयुष्यभर देणार आहेत का ते मला? माफ करायला काय हरकत आहे एकदा? आणि मी तर म्हणते झाली चूक, मला शिक्षा द्या, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. आता आमच्या बाळाला शिक्षा होते गाई, मला त्याचा सगळ्यात जास्त त्रास होतोय. खूप त्रास होतोय आई. ताई, ताई, झोपली नाहीस अजून? जाग्या दिसतो ना आम्ही, मग कशाला विचारतेस? नाही, मी आपलं सहज विचारलं. जा झोप. नाही, जाते मी, जाते. पण त्याचं काय झालं? कशाचं? अगं ते व्हिडिओचं धावलं नव अधिपतीसनी. दाखवला? काय म्हणले, चिडले नव ते? नाही, चिडले नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।